एकलव्य संघटनेचा या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? बोगस बोगस हटाव. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? माझं नाव राजेश सोनवणे. एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य पवनराजे ग्रुप यांचा मी जिल्हा अध्यक्ष. आज एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात आम्ही म्हटलं आहे की शासनाने ज्या बोगस आदिवासी लोकांचा जो आजकाल धुमाकूळ चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, जो तो म्हणतो आम्हाला एस.टी. कॅटेगरीमध्ये समाविष्ट करा, जो कोणी म्हणतो आम्हाला एस.टी. कॅटेगरीचे सर्टिफिकेट द्या, मग तो कोळी समाज असेल किंवा धनगर समाज असेल. मी धनगर बांधवांना सांगू इच्छितो की हे शासन मुळातच आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. धनगर आणि धनगड या वेगळ्या वेगळ्या जाती आणि जमाती आहेत. मुळातच बोगस आदिवासींनी आमच्या खऱ्या आदिवासींच्या 2 लाख नोकऱ्या बळकावलेल्या आहेत. हे शासन त्या बोगस आदिवासींनी बळकावलेल्या नोकऱ्या जे नोकरदार आहेत त्यांच्यावर कारवाई न करता उलट दुसरे बोगस आदिवासी घुसवण्यासाठी वेगवेगळे जी.आर. काढण्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब चर्चा करत फिरत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेब हे वेगवेगळ्या समाजाचे, मग ते धनगर समाज असो, कोळी समाज बांधव असो, यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्ही आमच्या भावना माननीय जिल्हाधिकारी साहेबांना कळवल्या आहेत की असे जे बोगस आदिवासी आहेत यांना आपण एस.टी. कॅटेगरीमध्ये समाविष्ट करू नयेत व आम्हाला खऱ्या आदिवासींना न्याय द्यावे. हे जे बोगस आदिवासी आहेत यांचे बोगस असल्याचं प्रमाणपत्र माननीय उच्च न्यायालय साहेबांनी गेल्या 2 महिन्यापूर्वीच माननीय उच्च न्यायालय यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला या भांधील राहून यांना एस.टी. कॅटेगरीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये अशी आम्ही मागणी केलेली आहे.